पुष्पदंत बहुउद्देशीय संस्था दिंडोरी संचलित पुष्पदंत हॉस्पिटल वणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीनं वणी येथील दत्तनगरामध्ये आयोजित मोफत हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग आणि संसर्गजन्य आजार तपासणी आणि मार्गदर्शन शिबिरामध्ये 40 विद्यार्थ्यांसह 125 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले। वणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनावणे, सचिन कड, मीना पठाण, प्राध्यापक अशोक बागुल यांच्या सहकार्यानं दत्तनगर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचं उद्घाटन सरपंच मधुकर भरसट यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रविकुमार सोनावणे, मीना पठाण, ग्रामपंचायत सदस्य नामदेव गवळी, उत्तम राऊत, कविता राऊत, सचिन कड, मुख्याध्यापिका मंगला पाटोळे, शिक्षक बाळू जिरे, सोनाली भोये आदींसह अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते। पुष्पदंत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शीतलकुमार पहाडे आणि डॉक्टर प्रगती पहाडे यांनी रुग्णांची तपासणी केली। शिबिरामध्ये रक्तातील साखर, ECG तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान लहान मुलांना सर्दी खोकला असल्याचं तर स्थानिक ग्रामस्थ रुग्णांना मधुमेह, सांधेवात, गुडघादुखी, मूळव्याध असलेले रुग्ण आढळून आले। यावेळी रुग्णांना 5 दिवसांचं मोफत आवश्यक औषधं देऊन आवश्यक पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आलं। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।